नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। ते इन्फॉर्मेशन म्हणजे काय, जेही आपली सध्याची इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रोसेस आहे, हे इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रोसेस आपली 10 जुलै पासून सुरुवात होणार आहे। हे ऑफिशियल अपडेट आहे। ऑफिशियल अपडेट बद्दल मी इन्फॉर्मेशन आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावरती दिला आहे, सोबतच जे काही टेलिग्राम ग्रुप्स आहेत यावरती सुद्धा तुम्हाला मी दिले आहे। कारण का की बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपला बोर्डचा रिझल्ट आला, सीईटी आला, जेईई मेन्सचा सुद्धा रिझल्ट आला, पण प्रवेश प्रक्रिया सुरुवात केव्हा होणार आहे याची या ठिकाणी प्रतीक्षा होती। तर या ठिकाणी सीईटी सेलचं ऑफिशियल वेबसाईट वरती या ठिकाणी डिक्लेरेशन आहे की जेही आपली प्रवेश प्रक्रिया असणार आहे हे 10/7/2024 पासून आपली सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून सांगणार आहेत। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपलं या ठिकाणी एक लाईव्ह सेशन झालं होतं, त्या सेशन मध्ये रजिस्ट्रेशन पासून कॅप राऊंड पर्यंत पूर्ण एक लाईव्ह सेशनची इन्फॉर्मेशन आपण दिली आहे। त्याचं सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती होऊन जाणार आहे। सोबतच बरेच असे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन डेटचा विचार करत होते आपल्या पेड काउन्सिलिंग साठी। तर सध्या या ठिकाणी पेड काउन्सिलिंग आपली अवेलेबल आहे। जे आपल्या ग्रुप 2 साठी इंटरेस्टेड आहेत विद्यार्थी, ग्रुप 1 ऑलमोस्ट फुल झालाय, ग्रुप 2 साठी जे विद्यार्थी या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत पेड काउन्सिलिंग साठी ते विद्यार्थी जॉईन करू शकतात। सोबतच ज्याही विद्यार्थ्यांना आपली ऑफिसची कट ऑफ बुक हवी असेल असे विद्यार्थी सुद्धा कट ऑफ बुक साठी या ठिकाणी ऑनलाइन अथवा या ठिकाणी ऑफलाइन माध्यमातून आपली उपलब्ध करून घेऊ शकतात। ठीक आहे, तर आता थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देईल की आपली 10/7 ला या ठिकाणी जरी आपली इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली असेल किंवा होईल, तर या प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीनंतर आपल्याला पहिले 6 ते 10 दिवस आपले हे असणारे फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन साठी आपले असू शकतात। पहिल्यांदा 6 ते 8 दिवसाचा ड्युरेशन येऊ शकतो, पुन्हा त्यानंतर काही कारणास्तव 2 ते 3 दिवस हा वेळ आपल्याला या ठिकाणी वाढून मिळत असतो। पहिल्या आपल्या बेसिक प्रोसेस मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे। विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज होतात की रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग एकत्रच असते का, तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपल्याला पहिल्या टप्प्यात करून घ्यावं लागतं आणि चॉईस फिलिंग आपल्याला दुसऱ्या टप्प्यात करून घ्यावी लागते। तर रजिस्ट्रेशनला आपल्याला 6 ते 8 दिवस एकंदरीत वेळ मिळतो आणि ऍडिशनल 2 ते 3 दिवस या ठिकाणी एक्सटेंड दरवर्षी होतच असतात, याही वर्षी 100% होणार आहेत। जेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन प्रोसेस करणार आहेत, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून स्क्रुटिनी करून घ्यायची आहे की ऑफलाईन माध्यमातून करून घ्यायची आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला मी इन डिटेल इन्फॉर्मेशन देईलच की ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये कुठलंही या ठिकाणी मीडियम घेणं आपल्यासाठी योग्य असणार आहे। दरवर्षी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही या ठिकाणी स्क्रुटिनी किंवा एफसी व्हेरिफिकेशन अवेलेबल असतात। एफसी व्हेरिफिकेशन म्हणजे काय, आपण जो फॉर्म भरला आहे हा फॉर्म मध्ये आपण जे काही डॉक्युमेंट्स आणि डेटा भरला आहे याचं या ठिकाणी पूर्ण पडताळणी होत असते, यालाच आपण एफसी व्हेरिफिकेशन म्हणत असतो। हे प्रोसेस झाल्यानंतर आपली व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपली प्रोसेस असेल नेक्स्ट प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट। प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, जेवढे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन दिलं आहे या सर्व विद्यार्थ्याचं एक प्रोव्हिजनल रँक येतो। प्रोव्हिजनल जो डेटा आपण भरलाय त्याबद्दल पूर्ण डिस्क्रिप्शन आपल्याला एका पेज वरती येतं आणि या पूर्ण गोष्टीचं डिस्क्राइब आपल्याला या ठिकाणी वेबसाईट वरती मिळत असतं। ज्या विद्यार्थ्याचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आहे तेच विद्यार्थी पुढील प्रोसेस साठी पार्टिसिपेट करू शकतात। ज्या विद्यार्थ्याचं नाव प्रोव्हिजनल मध्ये नसेल अशा विद्यार्थ्यांना पुढील 2 दिवसाचा ग्रेव्हियन्स पिरियड दिला जातो की आपलं नाव काय नाहीये ते चेक करण्यासाठी आणि आपल्याला या प्रोसेस मध्ये येण्यासाठी। एकदा आपली फायनल मेरिट लिस्ट आली मग आपल्याला या ठिकाणी काही करता येत नाही, किंवा आपण जर या ठिकाणी काही चुका केल्या असेल, आपण डिस्क्वालिफाईड दिसत असेल तर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आपण एलिजिबल राहणार नाहीयेत। ठीक आहे, नेक्स्ट आहे कॅप राऊंड प्रोसेस। कॅप राऊंड प्रोसेसच्या अगोदर आपल्याला या वर्षीचा सीट मॅट्रिक्स सुद्धा येत असतो की या वर्षी इंजिनिअरिंग प्रोसेसच्या किती जागा महाराष्ट्रामध्ये आहेत, नव्याने कोणत्या ब्रांचेस या ठिकाणी ऍडिशनल झाल्या आहेत, या इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ह्याच्यामध्ये उपलब्ध असतात आणि त्यानंतरच आपली कॅप राऊंड प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते। तर एकंदरीत या प्रकारे आपला जो काही या ठिकाणी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचा जो शेड्यूल आहे तो तुम्हाला मी डिस्क्राइब केला आहे। या ठिकाणी महत्त्वाची डेट आहे 10/7/2024।
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप डॉक्युमेंट सुद्धा काढले नाहीत त्यांनी वेळेतच काढून घ्या, कारण यानंतर जी ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे हे पूर्ण फास्ट होईल. यामध्ये आपल्याला काही टाइम डिले या ठिकाणी मिळणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व तयारी करूनच आपल्या प्रोसेससाठी या ठिकाणी इलिजिबल राहायचं आहे. जे काही अडचणी असतील कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल मी तुम्हाला याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, प्रोव्हिजनल म्हणजे काय, फायनल म्हणजे काय आणि कॅप राउंड प्रवेश प्रक्रिया आणि सीट मॅट्रिक्स याबद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून आपल्याला हे जे प्रोसेस आहे एक्झॅक्टली स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्णतः मी व्यवस्थित समजावून सांगेल, की जेणेकरून आपल्याला आपल्या कॉलेज चॉईसच्या वेळेस काही अडचण येणार नाहीये. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.